नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, हा बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रवादळ, एक लो प्रेशर तयार झाले आहे आणि या लो प्रेशरचा प्रभाव हा महाराष्ट्रात 4-5 जिल्ह्यांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आणखीन काही जिल्ह्यांमध्ये देखील होऊ शकतो, काही विभागामध्ये देखील होऊ शकतो. कारण या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात जोरदार असे पावसाचे संकेत हे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले आहे. जो लो प्रेशर चक्राकार वादळ तयार झाले आहे, ते चक्राकार वादळ 2 तारखेपासूनच महाराष्ट्रात भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या ठिकाणाहून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 4 आणि 5 तारखेला जोरदार पाऊस पडणार. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार टाईप पाऊस पडणार आहे, म्हणजे मुसळधार सारखाच पाऊस पडणार आहे, अति जोरदार. आणि 3 तारखेला देखील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. कारण शेतकरी परत वातावरणात बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये जो लो प्रेशर झाला आहे त्याचा प्रभाव 4 आणि 5 तारखेला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. जो चक्रीवादळ तयार झालेला आहे याचा प्रभाव विदर्भ साईडला 2 तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या भागामध्ये. तसेच याचा प्रभाव 3 तारखेला देखील विदर्भ साईडला जाणवणार आहे. विदर्भ साईडला काही जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. 3 तारखेला देखील पूर्ण विदर्भ, जवळजवळ पूर्ण विदर्भात पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस 3 तारखेला परभणी, हिंगोलीमध्ये देखील सर्वसाधारण ते नॉर्मल पावसाचा शिरकाव पाहू शकतो. परंतु विदर्भ साईडला जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. परंतु 4 तारखेला परत विदर्भ साईडला काही जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार टाईप पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस चंद्रपूर जवळ काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा चंद्रपूर, वणी, यवतमाळ, उमरखेडा, पुसद, आदिलाबाद या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच कारंजा, वाशिम, अकोला, अमरावती, आर्वी, अकोटा, अचलपूर, वर्धा, नागपूर, उमरेड, तसेच भंडारा, गोंदिया भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. 1 वाजल्यापासून हा पाऊस विदर्भ साईडला एकदम जोरदार ते अति जोरदार हा पाऊस 3 वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच 3च्या नंतर हा पाऊस 4च्या टायमाला महाराष्ट्रातील जवळपास मराठवाड्यातील 4-5 जिल्ह्यांमध्ये परत वातावरणामध्ये बदल होऊन मराठवाड्यात 4-5 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस जोरदार राहणार आहे. तर लातूर, अहमदपूर, परभणी, हिंगोली, जिंतूर, तसेच जालना, माजलगाव, परळी या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे 4 तारखेला 4च्या टायमाला. आणि परत हा पाऊस जवळजवळ 6-5 वाजेपर्यंत राहणार आहे. म्हणजे जवळपास हा पाऊस 2 तास राहणार आहे. म्हणजे जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे 2 तास. त्यामुळे तिथे शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन जे काढले असेल ते 4 वाजेच्या आतच आपली गोळा करून टाका 4 तारखेला. कारण 4 तारखेला 4च्या टायमाला जोरदार पाऊस हा मराठवाड्यात आणि पूर्ण विदर्भात होण्याची शक्यता आहे. तसेच मित्र, मराठवाड्यातील 5 तारखेला 2च्या टायमाला बीड, माजलगाव, केज, परळी, तसेच धाराशिव, करमाळा, कळंब, लातूर, औसा, निलंगा या भागामध्ये, बर्दापूर या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तरी तेथील शेतकऱ्यांनी 5 तारखेला 2च्या आधीच आपल्या शेतातील कामे करून घ्या सोयाबीनची काढणी. कारण परत 2 वाजल्यापासून या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 2 तारखेला 5 तारखेला 4 ते 5 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 5च्या टायमाला देखील हा पाऊस पूर्ण बीड जिल्हा, जवळजवळ पूर्ण बीड जिल्हा, तसेच जालना जिल्हा, जिंतूर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. आणि याचा प्रभाव जास्त करून विदर्भ साईडला जास्त पावसाचा जोर राहणार आहे. आणि हा पाऊस विदर्भ साईडला परत 6 तारखेला देखील राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा पाऊस 5 तारखेला रात्री 11च्या टायमाला संभाजीनगर, जालना, सिल्लोड, पैठण या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते काही जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. आणि शेतकरी मित्र, हा पाऊस परत 6 तारखेला विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे फक्त विदर्भात.
आणि मराठवाड्यात वातावरण हे स्वच्छ राहणार आहे, थोडेफार अंशतः ढगाळ राहणार आहे. तसेच 6 तारखेला हा पाऊस मुंबई, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, तसेच नाशिक, नंदुरबार, साक्री, धुळे, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे 6 तारखेला. आणि 6 तारखेला रात्री 9च्या टायमाला मालेगाव, चाळीसगाव, धुळे, जळगाव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो. आणि हा पाऊस एकदम परत 7 तारखेपासून थोडे पावसाचे प्रमाण 7 तारखेला फक्त वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु पावसाचे प्रमाण फक्त विदर्भ साईडला राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस जवळजवळ नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस 7-8 तारखेला विदर्भ साईडला राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच 9 तारखेला देखील मराठवाड्यामध्ये परत वातावरण तयार होत आहे आणि 9 तारखेला देखील मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. हा पाऊस 13 तारखेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्र, परत वातावरणात बदल झाला आहे आणि 13 तारखेपासून पुढे 14-15 या तारखांना वातावरणात बदल होऊन थंडीचे वातावरण हे थंडी जास्त जाणवण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ 12-13 तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात राहण्याची दाट शक्यता आहे, परंतु हा पाऊस 4 आणि 5 तारखेला जोरदार ते अति जोरदार राहणार आहे. तसेच हा पाऊस 13 तारखेपासून उघडीत राहण्याची दाट शक्यता आहे पूर्ण महाराष्ट्रात. तसेच पूर्ण देशात 14 तारखेपासून पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी होत आहे 14 तारखेपासून. तरी शेतकरी मित्र, 15 तारखेला देखील पूर्ण देशात पावसाचे वातावरण एकदम खूप कमी आहे 14 आणि 15 तारखेला. 13 तारखेपासून वातावरण खूप कमी होत आहे आणि 14 आणि 15 तारखेला बिलकुल एकदम कमी होत आहे. फक्त 15 तारखेला परत नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वातावरण ढगाळ आणि अंशतः पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, अशी रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.